नवी मुंबई शहरामध्ये अनेक धोकादायक इमारती आणि सिडकोनं बांधलेल्या काही इमारती हे धोकादायक बनलेल्या आहेत। त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी नवी मुंबई शहरातले राजकारणी आणि बिल्डर एकत्र येत नवी मुंबईकरांची फसवणूक करताना दिसून येत आहेत। तर काही धोकादायक इमारती नसताना सुद्धा पुनर्बांधणीच्या नावाखाली ग्राहकांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राजकारणी आणि बिल्डर एकत्र येत आगामी काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत। त्या दृष्टीने तोच पैसा निवडणुकीसाठी वापरला जाणार। त्यासाठी नवी मुंबईत राजकारणी पुनर्बांधणीच्या नावाखाली राजकारण करताना दिसून येत आहेत। तर पुनर्बांधणीच्या नावाखाली नवी मुंबईकरांची फसवणूक काही राजकारणी बिल्डर करत आहेत। कारण अनेक ठिकाणी बिल्डर आणि राजकारणी पुनर्बांधणी नावाखाली प्रोजेक्ट राबवतात, मात्र नवी मुंबईकरांना किंवा ग्राहकांना नंतर सुद्धा घरं उपलब्ध करून दिली जात नाहीत। अनेक वर्ष तो प्रकल्प तसाच राहतो आणि यांची फरफट नवी मुंबईकरांची होताना दिसून येत आहे। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुनर्बांधणीच्या नावाखाली राजकारण आणि नवी मुंबईकरांची लूट होताना दिसून येत आहे। श्री गणेश सोसायटी सेक्टर 28 नेरूळमधले आम्ही रहिवासी आहोत आणि अजून आमच्या सोसायटीला 30 वर्ष सुद्धा पूर्ण झालेली नाही आहेत। रिडेव्हलपमेंट हा काही नेत्यांनी सुरू केलेला धंदा आहे आणि त्यांनी चांगल्या बिल्डिंगी कशा धोकादायक घोषित करायच्या आणि त्या धोकादायक घोषित केल्यानंतर त्या पुनर्बांधणीच्या नावाखाली कसा बिल्डरांकडून पैसे उकळायचे हा धंदा नवीन सुरू करण्यात आलेला आहे। या गोष्टीला आमचा विरोध आहे। तुम्ही बघू शकता या इथे ज्या बिल्डिंग आहेत ही आमची सोसायटी खूप मोठी आहे आणि सोसायटीमध्ये जवळपास 18 बिल्डिंगी आहेत आणि 21 दुकानं आहेत। एवढी मोठी सोसायटी 5 एकरचा भूखंड आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता काही बिल्डिंगींनी स्वतःचे पैसे काढून त्यांनी स्वतःची बिल्डिंगची रिपेअर केलेली आहे आणि त्यांच्याकडे आता त्या बिल्डिंगचं स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आल्यानंतर त्या बिल्डिंगची 10 वर्षाची पुढची गॅरंटी देण्यात आलेली आहे त्यांना शासकीय ऑडिटरकडून। आणि या बाजूला तुम्ही बघाल अध्यक्षांनी काय केलं, ज्या वेळेला ह्या बिल्डिंगनी स्वतः रहिवाशांनी पैसे काढून ज्या वेळेला सोसायटी रिपेअरसाठी सुरुवात केली त्यावेळेला जवळपास 1.5 कोटीहून जास्त पैसे सोसायटीचे खर्च करून बिल्डिंगला बाहेरून फक्त आणि फक्त चुनाला मारण्यात आलेलं आहे आणि आता पुन्हा ते ऑडिट काढल्यानंतर हे सांगतील की ह्या बिल्डिंगी धोकादायक आहे। जेव्हा की आमचं असं म्हणणं आहे की अशा बिल्डिंग स्वतः रिपेअर केलेल्या आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट बघावं, त्यांचं पूर्ण हे घ्यावं आणि सत्याने जे काही असेल त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी अशी माझी स्पष्ट मागणी आहे। ॲक्च्युली आमची सोसायटी वेळोवेळी रिपेअर न केल्यामुळे ती बिल्डिंगचे खूप इश्यूज झाले होते आणि आमची पाण्याची टाकी ही बंद झाली होती। आम्हाला 6 वर्ष पाणी नव्हतं, अगदी थोड्या वेळासाठी पाणी यायचं 1 तासाभरासाठी सकाळी आणि संध्याकाळी। तर त्याला रिपेअरची स्ट्रक्चरल रिपेअरची खूप गरज होती। माहीत नाही ती का C1 कॅटेगरी झाली वगैरे, तर आम्हाला तर असं काही वाटलं नाही। ती आम्ही स्वतः पैसे काढून पर्सनली सगळ्यांकडनं ती रिपेअर केली। आत्ता अजूनही काम चालूच आहे आणि स्ट्रक्चरल रिपेअर पूर्ण झालेलं आहे, तर त्याची कॅटेगरी आता C1 नाही राहिलेली आहे। स्ट्रक्चरल रिपेअर पूर्ण आहे, धोकादायक अजिबात नाही राहण्यासाठी आणि सोसायटीने मंजूर केलेले टाकीचे पैसेही आम्हाला दिले नाही। जो पहले बिल्डर्स है जिन्होंने फ्लैट खरीदे हैं उनको आज तक मेंबरशिप नहीं दिया है, मेंबर नहीं मानता है वो। और 30 साल का मतलब ये नहीं कि 30 साल के बाद में बिल्डिंग आपको तोड़ना ही और रीडेवलपमेंट करना ही है, बिल्डिंग रिपेयर भी हो सकती है। इसके लिए 11 रिजोल्यूशन पास किए गए जब से बिल्डिंग बनी तब से आज तक, लेकिन 11 रिजोल्यूशन रिपेयरिंग के लिए बना था, रिपेयर नहीं करवाया। उसके बाद हम लोग कोर्ट में गए तो कोर्ट से जब ऑर्डर आया कि आप रिपेयर कराओ या इनको परमिशन दे दो कि ये लोग अपने पैसों से रिपेयर करा लें, तब जो है कुछ लोगों ने ये A2, A3 और A4, अभी A4 का काम बाकी है क्योंकि उसके उसका जो कॉन्ट्रैक्टर है उसको शायद इसने परेशान किया है, इसके लिए वो काम छोड़ के भाग गया है और उनका काम पूरा आज तक नहीं हुआ है। तो काम करना भी नहीं और काम करने देना भी नहीं है, ये कहाँ का न्याय है। आम्ही अनिल डांगे श्री गणेशमध्येच राहतो, मी सभासद आहे श्री गणेश सोसायटीचा। मी नवी मुंबईत बघतोय आजकाल जेवढ्या काही सोसायट्या आणि राजकीय पुढारी आहेत ते पुनर्विकासाचं वारं सुरू केलं आहे। ॲक्च्युली उदाहरण सांगतो मी, श्री गणेशचंच उदाहरण सांगतो। मी जिथे राहतो तिथे मी गेले 20 वर्षापासून इथे राहतो आहे आणि मी सांगतो की 2014 पासून आमच्या सोसायटीत पुनर्विकास करायचा ह्या नावाखाली C1 कॅटेगरी करून टाकल्या 2014ला आणि आज 2023 आहे
काहीही मेंटेनन्स केलं नाही सोसायटींचं. फक्त पुनर्विकास करायचा आहे. आणि नंतर 2017, 2019, 2017मध्ये एक बिल्डर आणला, 79A केली, कन्सेंटवरती सह्या घेतल्या आणि नंतर बिल्डरनी पण काहीतरी फसवणूक केली, आमच्या PMCनी पण फसवणूक केली, त्याच्यात जो लीगल ॲडवायझर होता त्यांनी पण फसवणूक केली. आणि नंतर कुठेतरी असं वाटतं की आपण खूप चुकतो आहे. जी वास्तू आहेत ज्या C1 कॅटेगरीमध्ये नसताना त्यांना मेंटेनन्स करणं हे सगळ्यांच्या हितकारक होतं, ते करत नाही आहे. मेंटेनन्स पण घेतो आहे, त्याचं माहीत नाही त्याचं काय विल्हेवाट होते हे. आणि शेवटी आम्ही त्या सोसायटीच्या संचालकांनी तो बिल्डर काढून टाकला. त्यांनी आमच्यावरती 35 कोटीचा दावा टाकला आहे. PMCनी पण 8 कोटीचा दावा टाकला आहे. हे सगळ्यांचे ड्यूज आता आम्हाला भरायचे की नाही हे पण माहीत नाही. आणि नंतर आता परत एक दुसरा बिल्डर आणला आहे, त्याच्या पण काही ट्रान्सपरन्सी नाही आहे. त्याला पण आता आणून 1 वर्ष झालं आहे, काहीच कुठे वाढत नाही आहे. आणि सोसायटीच्या संचालकांना विचारलं असता ते म्हणतात आम्हाला अजून काही याची कल्पना नाही आहे, काम चालू आहे. आणि जेव्हा आम्ही सांगितलं की बाबा कमीत कमी आपण पुनर्विकासला चाललो आहे, तर जे आता राहते घरं आहेत ते तर व्यवस्थित रिपेअर करावं, पण त्याच्यातही सोसायटी आम्हाला हातभार तर सोडाच, पण त्याच्यात अडथळे आणणार, सोसायटी बिल्डिंग्स रिपेअर न करू देणार, आम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागलं. शेवटी आम्ही सगळे मिळून आमच्या बिल्डिंग्स आमच्या स्वतःच्या पैशानी, आमच्या पाण्याच्या टाक्या आमच्या स्वतःच्या पैशानी रिपेअर करून अजूनही आम्हाला सोसायटी त्रास देते. हे कुठून आहे? म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुनर्विकास हा फक्त नावासाठी आहे आणि काहीतरी आर्थिक स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी हे करण्याची मला तरी वाटतं नवी मुंबईत बऱ्याचशा राजकीय व्यक्तींचे मानस आहे. मी श्री गणेश सोसायटी नेरूळ या ठिकाणी गेले 25 वर्षापासून वास्तव्यास आहे. आणि आता एक पूर्ण नवी मुंबईमध्ये असं एक लोकांमध्ये रिडेव्हलपमेंटचं वारं वाहू लागलेलं आहे. परंतु त्या संदर्भात कोणत्याही सभासदाला किंवा कोणत्याही व्यक्तीला सदनिकाधारकांना पूर्ण क्लिअरिटी दिलेली नाही आहे. किती FSI मंजूर आहे, किती त्याचे काही नियम वगैरे आहेत त्याप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये माझ्या मते एक मी अशी आपल्या माध्यमातर्फे मागणी करू इच्छितो की एक खिडकी योजना जी महापालिकेमध्ये किंवा सिडकोमध्ये अशी असायला हवी, जेणेकरून प्रत्येक सभासदाला आपली फसवणूक न व्हावी किंवा आपल्यासाठी कोणते नियम शासनाने बनवलेले आहेत, कोणते GR पास केलेले आहेत, त्याचं सर्व एकत्रीकरण, त्याच्या शंकांचं निरसन तिथं झालं पाहिजे, जेणेकरून बिल्डर जे चुकीची आश्वासनं देतात किंवा काही राजकीय व्यक्ती देतात किंवा रिडेव्हलपमेंट ज्या लोकांना त्याच्यामध्ये आर्थिक फायदा दिसतोय ती लोकं देतात, तर त्या प्रकारे प्रत्येक सभासदाला त्याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि बिल्डिंगींचा जर रिपेअरचा मुद्दा आहे तर तो मुद्दा प्रत्येक सोसायटीची ती जबाबदारी आहे. तुमची इथे घर बांधण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक होते, काय सांगाल? याच्या संदर्भात फसवणूक अशी होते की लोकांना खोटी आश्वासनं दिली जातात की 4चा FSI मिळणार, व ज्यांना 1 RK आहे त्यांना 2 RK मिळणार, 3 BHK मिळणार वगैरे असं. तर हे माझ्या मते कुठेतरी शासनाच्या आणि ह्या मुद्द्यावरती FSI वाढवून देणं, हे आजच्या घडीला सिडको संस्थेमध्ये 2.5चा FSI आम्ही ऐकला होता, जेणेकरून आमच्या दत्तगुरू सोसायटी किंवा या प्रकारे झालेली आहे. तसेच कांदा बटाटा मार्केटची पण डेव्हलपमेंटच्या संदर्भात विषय चालू आहे. परंतु विषय असा आहे की FSI देणं याला काहीतरी क्रायटेरिया असला पाहिजे, जेणेकरून जे लोकांना मिळणारं पाण्याची सुविधा आहे, सांडपाण्याची सुविधा आहे, हॉस्पिटल आहेत, शाळा आहेत, हे जर एकाच ठिकाणी तुम्ही त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं तर त्या ठिकाणी ते शहर त्याला पूरक होऊ शकतं की नाही होऊ शकत ते लोकांना काही माहिती नाही. त्या संदर्भात फक्त 4चा FSI, 5चा FSI, 6चा FSI, FSIला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. मग 5 आणि 6चा कशाला देता? 50चा FSI द्या ना. तुम्हाला जर काही याच्यावरती तुमच्या मनाला वाटेल ते FSI तुम्ही लोकांमध्ये आश्वासने देतात आणि ऑन पेपर देतात. त्यासाठी आणि चुकीच्या माहिती लोकांमध्ये पसरू नये यासाठी माझ्या मते एक खिडकी योजना माझी मागणी आहे की प्रत्येक सभासदाला त्याचा अधिकार आणि त्याचे हक्क कळाले पाहिजे.